वासु 11 धारगल और अचानक हरमल के बीच में मुकाबला। वासु 11 क्रिकेट टीम ने पहले टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला। फिलहाल निर्धारित 5 ओवर के मुकाबले में पहले टॉस जीतकर जबकि फील्ड की दावत दी है अचानक हरमल क्रिकेट टीम को। फिलहाल पहला ओवर लेकर हमारे ठीक सामने से पहले ओवर की पहली गेंद लेकर विशाल जबकि सामना करेंगे सर्वेश स्ट्राइक पर, अक्षय साथ देते हुए नॉन स्ट्राइक पर। और इस बीच पहले ओवर की पहली गेंद लेकर विशाल। देखना होगा टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला लगभग सही साबित करते हैं या दूसरी ओर से हरमल क्रिकेट टीम इस मैदान पर अपनी गेंदबाजी फील्ड के जरिए इस बड़ी टीम को रोकने में सफल होती है। फिलहाल पहले ओवर की पहली गेंद लेकर विशाल सामना करेंगे सर्वेश और फुल टॉस गेंद को इस बार खेला है 1 रन, जबकि दूसरे रन के लिए पलटते हुए 2 रन के साथ, जबकि गेंद को उठाते एक्स्ट्रा कवर से तब तक मात्र 2 रन आसानी के साथ अपना खाता खोला। टीम का स्कोर 2 रन। और शुरू की दूसरी गेंद लेकर विशाल सामना करेंगे सर्वेश। पहला ओवर निश्चित रूप से महत्वपूर्ण ओवर होगा और इस ओवर की ये गेंद अच्छी गेंद थी, लगभग मिडान पर गेंद को उठा था तब तक मात्र 1 रन। 1 रन के साथ 3 रन स्कोर पहुंचा बिना कोई विकेट खोती हुई। शुरू की ओवर महत्वपूर्ण ओवर देखना होगा, 2 गेंदें अब तक। और इस ओवर की अगली गेंद लेकर सामना करेंगे अब मात्र पहली बार अक्षय। दूसरी ओवर 3 पर सर्वेश और विशाल इस ओवर की अगली गेंद लेकर। निश्चित रूप से शुरू के ओवर में अच्छी गेंदबाजी करनी होगी इस प्रतियोगिता में। फिलहाल वासु 11 क्रिकेट टीम की प्रारंभिक जोड़ी इस बार मात्र थोड़ी सी ऑफ स्टंप छोड़ती हुई गेंद खराब निकलती हुई और 1 रन का इजाफा, जबकि स्कोर पहुंचा 4 रन बिना कोई विकेट खोते हुए। और फिर एक बार इस ओवर की विशाल अगली गेंद लेकर सामना करेंगे अक्षय धीरे धीरे अपने बॉलिंग मार पर। और सर्वेश इस बार ऑफ स्टंप से फिर एक बार बाहर जाते हुए गेंद को खेलना चाहा, फिलहाल चूके और बाकी काम विकेट कीपर गेंद को उठा दे तब तक मात्र मेडन डिलीवरी की समाप्ति होती हुई। लगभग 4 रन स्कोर है। शुरू का ओवर वासु 11 क्रिकेट टीम टॉस जीता और पहली उनका फैसला अब तक एक अच्छी शुरुआत दिखाई देती हुई। और इस बार मात्र गेंद को खेला है मैदान पर फील्डर, लगभग गेंद को उठा दे तब तक मात्र 1 रन। 1 रन के साथ स्कोर पहुंचा 5 रन। और शुरू का ओवर लगभग 30 यार्ड दायरे में सभी खिलाड़ी 2 मात्र जबकि दिखाई देते हुए 1 मात्र लॉन्ग ऑन और मिड विकेट पर खिलाड़ी। और इस बीच इस ओवर की अगली गेंद विशाल धीरे धीरे अपने बॉलिंग मार पर इस बार सबसे थोड़ी सी ऊपर हुई गेंद को खेलना चाहा, फिलहाल चुके और बाकी काम विकेट कीपर गेंद को उठा दे। और फिर एक बार इस ओवर की अगली गेंद लेकर विशाल धीरे धीरे अपने बॉलिंग मार पर 5 रन स्कोर है। शुरू का ओवर और इस ओवर की अगली गेंद लेकर विशाल इस बार अच्छी गेंद, उतना बड़ा स्ट्रोक नहीं, लेकिन देखना होगा वहां पर क्या लेने की संभावना। फिलहाल चूंकि फील्डर नाकाम रहे और इस बीच 1 रन का इजाफा 1 रन के साथ जबकि स्कोर पहुंचा 6 रन बिना कोई विकेट खोती हुई। वासु 11 धारगढ़ क्रिकेट टीम पहले ओवर की समाप्ति के बाद 6 रन बिना कोई विकेट खोते हुए। तो गेंदबाजी में परिवर्तन, दीपक अपना पहला टीम की ओर से दूसरा ओवर लेकर फिलहाल एक अच्छी सूझबूझ की बारी। पहले ओवर में 6 रन बिना कोई विकेट खोती हुई वासु 11 क्रिकेट टीम की प्रारंभिक जोड़ी मैदान पर। और दीपक फिर एक बार जबकि अपना पहला ओवर लेकर टीम की ओर से दूसरे ओवर की पहली गेंद लेकर इस बार थोड़ी सी पटकी हुई गेंद को खेलना चाहा, फिलहाल चूके और मेडन जाती हुई विकेटों के पीछे विकेट कीपर गेंद को उठाते। स्कोर अभी भी 6 रन बिना कोई विकेट खोती। वासु 11 क्रिकेट टीम
टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए इस मैदान पर अब मात्र दूर दूर फैली हुई फील्ड दिखाई देती हुई और दीपक फिर एक बार इस ओवर की अगली गेंद लेकर इस बार अच्छी गेंद खेलना चाहे फिलहाल चुके, लेकिन एक रन आसानी के साथ, एक रन के साथ जबकि स्कोर पहुंचा 7 रन बिना कोई विकेट खोती हुई। वासु 11 धारगढ़ क्रिकेट टीम की प्रारंभिक जोड़ी मैदान पर 7 रन स्कोर है और शुरू की ओवर में एक अच्छी शुरुआत, लेकिन दूसरे ओवर में देखना होगा दीपक ने बॉलिंग मार पर इस बार अच्छी गेंद फिर एक बार ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर जाते हुए खराब वाइड करा दिया अंपायर ने 1 रन के साथ, जबकि स्कोर पहुंचा 8 रन और दीपक फिर एक बार अपने बॉलिंग मार पर। दीपक इस बार मात्र गेंद को खेला है निश्चित रूप से मिड विकेट सीमारेखा से बाहर जाती हुई गेंद 6 रन के लिए, 6 रन के साथ अब मात्र स्कोर पहुंचा 14 रन बिना कोई विकेट। वासु 11 क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी करती हुई इस मैदान पर निश्चित रूप से एक बड़ा स्ट्रोक पिछली गेंद पर देखना होगा दीपक वापसी करते हैं या दूसरी तरफ से और एक स्ट्रोक देखने को मिलता है इस बल्लेबाज अक्षय के बल्ले से। अक्षय फिर एक बार इस ओवर की अगली गेंद खेलने के लिए तैयार, 14 रन स्कोर है। इस बार थोड़ी सी फिर एक खराब गेंद खेल फुल कर दिया है, गेंद निश्चित रूप से हवा में ही देखना हुआ वहां पर और इसमें एक आसान सा कैच लपकते हुए फील्डर पहला आघात, जबकि वासु 11 क्रिकेट टीम पर 14 रन के योग पर पहली सफलता हासिल करती हुई अरमल क्रिकेट टीम। अक्षयच्या बाजूने मैदानात येतोय तो सुनील, स्लोरवरचा प्रयत्न अपेक्षित संपर्क नाही, दरम्यान एक निर्धाव चेंडूची नोंद केली जाते। निश्चितच विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो तो म्हणजे सर्वेश। सीमा रेषेपार चेंडू पाठवण्यात तरबेज बांधलेला खेळाडू बघायचा या चेंडूवरती काय करतोय, जोरदार फटका, चेंडू जातोय तो सीमा रेषेकडे कूच करताना, मात्र क्षेत्ररक्षणाचे प्रयत्न या ठिकाणी सफल ठरतायत। एकेरी धाव पूर्ण केली जाते, धाव संख्या 15 वरती, 2 षटकानंतर धाव संख्या 15। एका गड्याच्या मोबदल्यात बघायचं तिसरं षटक कोण हाताळतोय। साखळी फेरीतील हा तिसरा सामना अचानक हरमल व वासु 11 धारगळ या दोन्ही संघामध्ये 5 षटकाचा सामने आणि आतापर्यंत 2 षटक पहिल्या डावाची हाताळली जात आहेत। तिसरं षटक घेऊन गोलंदाज विशाल, सांघिक गोलंदाज तिसरं षटक व वैयक्तिक दुसरं षटक घेऊन विशाल। जोरदार फटका, पुन्हा एकदा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू टोलवला जातो, तो सरळ पंचांचा इशारा आहे बाकी बरोबर, पंचा इशारा करताय षटकाराचा 6 धावा सर्वेच्या बॅट मधून। खेळगुंडीचे षटकारानंतर धाव संख्या 21 वरती एका सुंदर चेंडूला अप्रतिम असं उत्तर दिलं जाते ते बॅटच्या माध्यमातून। पुन्हा एकदा खरा चेंडू, उलटा चेंडू टोलवला जातो तो स्पेल क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण काहीच अडखळ सुरू होत आहे, मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। पंच इशारा करतायत नो बॉलचा, नो बॉलच्या स्वरूपात 1 धाव नोंदवली जाते।
या ठिकाणी फ्री हिटची संधी येते ती सर्वेसाठी. पुन्हा एकदा जोरदार फटका यावेळी चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र झेलचा काही फायदा होणार नाही कारण फ्री हिटची या ठिकाणी संधी होती ती सर्वेसाठी. स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा एकेरी धावेनंतर बदल. स्ट्राईक वरती येतोय तो सुनील, धाव संख्या 25 वरती. अप्रतिम यॉर्कर स्वरूपाचा चेंडू विशाल कडून तेज तर्रारवर तेवढाच अनुभवी असा गोलंदाज ओळखला जातो. दरम्यान पंच इशारा करतायत बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय तो सर्वेचा. फ्री हिटची मात्र संधी या ठिकाणी त्या संधीचा विशेष लाभ उठवू शकला नाही तो सर्वेश. खराब चेंडू पंच इशारा करतायत अवांतरचा. वाईटच्या स्वरूपात आणखी एक धाव नोंदवली जाते. काहीच मागण्या षटकाच्या दिशेने वाटचाल करताना विशाल पुन्हा एकदा जोरदार फटका. यावेळी मात्र झेल उंच जातोय खाली विशालचे सेफ आणि सर्वेची खेळी संपुष्टात येते. एक मोठा धक्का मोठा हादरा मानावा लागेल तो म्हणजे वासू 11 धारगळ संघाला. कारण विस्फोटक फलंदाज सर्वेश या ठिकाणी मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद होतोय. डीजे मोठा फटका खेळण्याच्या नादात एक सोपासा झेल या ठिकाणी दिला जातोय तो गोलंदाज विशाल वांगणकरच्या हाती. आणि सर्वेची खेळी संपुष्टात येते. आतापर्यंत 2 गडी गमावले जात आहेत. नवीन फलंदाज मैदानात जातोय तो आदित्य. एका बाजूने आदित्य तर दुसऱ्या बाजूने सुनील अशी दोन्ही नवोदित फलंदाजांची जोडी यावेळी खेळपट्टीवरती. पुन्हा एकदा खराब चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने मारा करण्याच्या नादात चेंडू जातो वाईट. धाव संख्या ही 28 वरती. आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावर. विशाल आपल्या कोट्यातील दुसरं षटक हाताळतोय. पुन्हा एकदा यावेळी मात्र पंच नकार देत आहेत. दरम्यान एका निर्धाव चेंडूची नोंद केली जाते. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याच्या नादा या प्रयत्नात या ठिकाणी मात्र सफल ठरतोय तो विशाल. सुंदर अप्रतिम यॉर्कर चेंडू त्याला अपेक्षित संपर्क होत नाही. चेंडू जातोय तो मिडॉन क्षेत्रामध्ये 2 धावांची मागणी केली जाईल. परतीची फेक येईपर्यंत 2 धावा या यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगल्या रणनीतीत विकेट बघायला मिळते ते या दोन्ही फलंदाजांकडून अर्थात सुनील व आदित्यकडून. 3 षटकांच्या सांगतेनंतर धाव संख्या 10च्या सरासरीनं 30 वरती. 2 गड्यांच्या मोबाईलने येणारी 2 षटक शिल्लक करतात. 12 चेंडू यायचे बाकी या धावाचे बघायचे आहे केवढा धावा या वासू 11 धारगळ संघ हा विरोधी संघासमोर ठेवतोय. 3 षटक धाव संख्या 30 2 गड्यांच्या मोबाईलने. आणि 4थं षटक घेऊन गोलंदाज सागर गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना त्याला सामोरा जातोय तो नुकताच मैदानात आलेला आदित्य. मोरजाई वॉरियर्स द्वारा आयोजित ही दुसरी अखिल गोवा पंचायत व नगरपालिका पातळीवरील स्पर्धा. आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस पहिला सत्र आणि एकूण 3रा सामना या स्पर्धेमधला जो खेळला जातोय वासू 11 धारगळ विरुद्ध हरमल या संघामध्ये.
पुन्हा एकदा सुंदर असा फटका या एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल निश्चितच परतीची फेक येईपर्यंत. मात्र या ठिकाणी एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतं. एक वेगळी रणनीती क्षेत्ररक्षकाकडून थ्रो करण्याऐवजी स्वतः खेळपट्टीकडे कूच करताना पहिला चेंडू सागर म्हणून एकेरी धावेसाठी आपला दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र निर्धाव चेंडू, दुसरा चेंडू निर्धाव चेंडू हाताळला जातोय सागर कडून. आतापर्यंत एक चांगली सुरुवात होती या षटकामध्ये गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून आणि सर्वेश पक्षाच्या बाजूनंतर मात्र धावगतीला काहीसा ब्रेक लागला असताना पुन्हा एकदा आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी सुनील साठी. गोलंदाजी काहीच या ठिकाणी भेदक बघायला मिळताना आणि मोक्याच्या क्षणी विकेट गमावल्यानंतर काय परिस्थिती निश्चितच या ठिकाणी मैदानात बघायला मिळताना जोरदार फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये खाली क्षेत्ररक्षक असेल मात्र कुठेतरी अंदाज चुकतोय. दरम्यान 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावेनंतर धावा संख्या पुढे सरकती येते 33 वरती आणि या मैदानावर आतापर्यंत जर बघायचं झालं तर निश्चितच 60 ते 65 ही धावा संख्या सन्मानजनक संबोधली जाईल. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, यावेळी चेंडू जाऊन आदळतोय तो शरीरावरती पुन्हा एकदा एकेरी धाव. पंच इशारा करतायत लेग बायचा. धावा संख्या पुढे सरकली होती 34 वरती. पुन्हा एकदा फुलका चेंडू, यावेळी चेंडू हवेत खाली क्षेत्ररक्षक झेल टिकतोय. पंच इशारा करतात नो बोलता. मात्र त्या ठिकाणी यष्टीरक्षकासाठी धावबाद करण्याची नामी संधी होती. नो बॉलच्या माध्यमातून फ्री हिटची घोषणा केली जाते. यावेळी फ्री हिट असेल ती आधीच साठी बघायच्या या संधीचा कितपत फायदा करून घेतला जाईल. पुन्हा एकदा मैदानी स्वरूपाचा फटका चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवतोय 2 धावा या यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि आणखीन एका यशस्वी षटकाची सांगता होतीये. 4 षटकानंतर वासुळी नगर संघाची धावा संख्या 37. 2 गड्यांच्या मोबदल्यात येणारे 6 चेंडू शिल्लक. धावा संख्या आतापर्यंत मात्र 37 आणि सुनील व आदिती जोडी काहीशी संत फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी करून येताना निश्चित अर्थात या षटकामध्ये धावगतीचा वेग वाढवावा लागेल. एक सन्मानजनक धावसंख्या उभी करायची असेल तर, कारण मागच्या सामन्यामध्ये आम्ही बघितलं अखेरच्या षटकामध्ये तब्बल 33 धावा निघाल्या होत्या, ज्याने पूर्णतः सामन्याचं पारडं बदललं होतं. अखेरच्या षटकात गोलंदाज रुपेश या ठिकाणी सज्ज होतोय, त्याला सामोरा जातोय सुनील. या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये झेल घेऊन पार होतोय तो सुनील आणि तंबूची या ठिकाणी त्याला वाट पकडावी लागते. आणखी एका गडी गमावला जातोय तो वासू 11 नारगळ संघाकडून. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज सुशांत मैदानात या ठिकाणी जाताना या फलंदाजामध्ये समाजाचे मोठे फटके खेळण्याचे आणि अत्यंत मोक्याच्या क्षणी या ठिकाणी संधी चालून येते.
फुलटॉस चेंडू अपेक्षित संपर्क नाही, चेंडू हवेत सैर करतोय, खाली क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या हाती आणखी एक झेल टिपला जातोय, लागोपाठ दोन चेंडूवरती दोन गडी गमावले जात आहेत, रुपेशला प्राप्त होते ती दुसरी सफलता. थँक्यू डीजे. शेतकऱ्यांची हॅट्रिक या मैदानावरती बघायला मिळाली. कदाचित गोल विकेटची हॅट्रिक या मैदानावरती बघायला मिळेल का, येणारा चेंडू सांगेल. आणि या ठिकाणी मात्र आधीतला संधी आहे ती पडझड रोखण्याची. सुंदर असा फटका यावेळी मात्र गॅप शोधून काढण्यात अयशस्वी ठरतोय. एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि हॅट्रिकच्या तमाम आशा आकांक्षा या ठिकाणी संपुष्टात येत आहेत. धाव संख्या 1 ने पुढे सरकते 38 वरती. अकोट टप्प्याचा चेंडू योग्यवरती त्याला दिशा दाखवली जाते ती फाईन लेगच्या दिशेने. स्काउट येतोय 4 धावांची मोलाची बॉल या ठिकाणी सौरभच्या बॅट मधून. निश्चितच गत वर्षीच्या आठवणीने या ठिकाणी उजाळा द्यावा लागेल. पुढचा चेंडू रुपेश कडून यॉर्कर स्वरूपाचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये टोलवला जातोय. बघायच्या 2 धावांची मागणी केली जाईल, मात्र या ठिकाणी हा ना करता कोणाला तरी एकट्याला तंबूत परतावं लागेल हे मात्र निश्चित. कोण असेल तो फलंदाज. सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. फलंदाजामध्ये मात्र समन्वयाचा अभाव, त्याच्या बळावरती या ठिकाणी विकेट गमावली जाते ती आधीची. नवीन फलंदाज मैदानात जातोय तो शंभूनाथ, मात्र एका बाजूने लागोपाठ विकेटची पडझड होती ती वासू 11 धारगळ संघाची. त्याच्या जोरावर एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना त्यांना कुठेतरी अडचणींचा सामना करावा लागतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल तो सौरभ. याच खेळाडूने गेल्या वर्षी याच मैदानावरती अर्धशतक आपल्या फलंदाजीमध्ये साकारलं होतं. यावेळी मात्र काही कमी चेंडू मिळत आहेत. जोरदार फटका यावेळी मात्र चेंडू उंच हवेत बघायचा, खाली क्षेत्ररक्षक येतोय मात्र झेल करतोय. 2 धावा आतापर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेची मागणी केली जाते आणि परतीची वेग येईपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 4थ्या धावेची मात्र आशा संपुष्टात येते. 3 धावानंतर धावाची सांगता होतीये आणि वासू 11 धारगळ संघाने निर्धारित 5 षटकात प्रथम फलंदाजी करताना 45 धावा उभारून 46 धावांचं लक्ष्य हे अचानक हरमल संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. तर तो वळूया डीजेंकडे. सुरेशकर बॉय कस्टोडा व चर्चिल ब्रदर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लवकरात लवकर कॉमेंट्री कक्षाशी संपर्क साधायचा नाणेफेकीसाठी. सुरेशकर बॉय अस्कोडा व चर्चिल ब्रदर्स दोन्ही संघांच्या कर्णधारांनी कॉमेंट्री कक्षाकडे नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. 46 धावांचं लक्ष्य हरमल संघासमोर हे वासू 11 धारगळ संघाकडून.
अचानक हरमल संघ आपले फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवा, सामन्याला विलंब होता कामा नये. आणि कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे जर कुठलेही दर्शक घराबाहेर पडू शकत नसतील तर त्यांनी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा ऑनलाईन तुमच्या पर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे या स्पर्धेचा तुम्ही कुठल्याही अडचणीशिवाय या ठिकाणी आनंद घ्यावा. आम्ही पुन्हा एकदा पुकारा देत आहोत. शिरोडकर बसवडा व चर्चिल बदल दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. चर्चिल ब्रदर्स कॅप्टन अँड शिरोडकर बसवडा कॅप्टन, both the teams captain, please come to the commentary box. शेचाळीस धावांचं लक्ष वासू 11 हरमल संघाकडून. अचानक हरमल संघासमोर आणि हे सलामी हे लक्ष समोर ठेवून मैदानात उतरलेली सलामीची जोडी सागर व सिद्धेश. सागर व सिद्धेशची जोडी स्ट्राईक वरती सामोरा जातोय तो सागर. पहिला चेंडू अक्षयकडून, उसळी घेणारा चेंडू अंदाज चुकतोय. सुंदर असा क्षेत्ररक्षण बघायला मिळते ते शुभमकडून. पहिला चेंडू बायच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली जाते. अप्रतिम असा चेंडू अक्षयकडून, वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा गोलंदाज. आणि निश्चितच आता जर सामना जिंकायचा तर मात्र अत्यंत भेदक अशी गोलंदाजी साकारावी लागेल, कारण 46 धावांचं एक माफक लक्ष आहे ते अचानक हरमल संघासमोर. स्ट्राईकवरती येतोय तो डावखुरा फलंदाज सिद्धेश. सुंदर असा अप्रतिम चेंडू, यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. या ठिकाणी मात्र थ्रो मात्र चुकीच्या दिशेने केला जातोय. कदाचित यष्टीरक्षकाच्या एंडला थ्रो केला असता तर मात्र विकेट मिळू शकली असते. समन्वयाचा अभाव काहीसा विकेट गमावू शकला असता. निर्धाव चेंडू, पुढचा चेंडू अक्षयकडून. आखो टप्प्याचा चेंडू समाचार घेतला जातोय तो षटकाराच्या माध्यमातून. पहिल्या षटकात निघतो एक षटकार. यावेळी सिद्धेशच्या बॅटमधून 6 धावांसाठी. चर्चिल ब्रदर्स संघाच्या कर्णधाराने लवकरात लवकर कॉमेंट्री कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आपली प्रतीक्षा करतोय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, षटकारानंतर पुनरागमन बघायला मिळते ते अक्षयकडून. पुन्हा एकदा यावेळी मात्र बॅट चिकट घेऊन चेंडू जातोय तो यश, त्याच्या मागे चेंडू जातोय तो सीमारेषे पार चौकारासाठी. 4 धावा जिंकताय, धाव संख्या पुढे सरकते.
11 वरती पहिला षटक महागडा षटक ठरतंय आणि ते देखील अक्षयचं. पुन्हा एकदा या ठिकाणी एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र योग्य वेळी क्रीज मध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरतोय तो फलंदाज सिद्धेश. पहिल्या षटकाची सांगत आहोत. या पहिल्या षटकानंतर धाव संख्या एका षटकार व एका चौकाराच्या जोरावरती 11 बिनबाद. चर्चिल ब्रदर्स संघाकडून नाणेफेक जिंकली जाते. अद्याप निर्णय यायचा बाकी. आपला निर्णय लवकरात लवकर आपण कळवावा. यानंतरचा सामना चर्चिल ब्रदर्स विरुद्ध शिरोडकर बॉयज असणाऱ्या दोन्ही संघामध्ये. दुसरा षटक घेऊन गोलंदाज सीताराम सज्ज होतोय. सामोरा जातोय तो सागर. आखो टप्प्याचा चेंडू जोरदार फटका मिड विकेट चेंडू षटकार. 6 धावा सागरच्या बॅटमधून. आणखी एका जोरदार फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेचा पल्ला गाठतोय. आणखी एक षटकार. षटकारांची आताशबाजी सागरच्या बॅटमधून. धाव संख्या पुढे सरसावते 23 वरती. लागोपाठ दोन षटकार निघतायत. सीतारामला विचार करण्यासाठी भाग पाडला जाते ते सागरकडून. दोन्ही बाजूने आक्रमण. पहिला षटक 11 धावांचं ज्याच्यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश रुपेशच्या बॅटमधनं. आणि या षटकामध्ये वर्चस्व गाजवतोय तो सागर. प्रजाने जरा कॉमेंट्री कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने टोलवला जातो तो मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात असेल. परतीची फेक येईपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या
दोन षटकांच्या सांगतानंतर धाव संख्या 32 आणि सलामीची जोडी या ठिकाणी पूर्णतः भरामध्ये सागर व रुपेशची जोडी, माफ करा, सागर व सिद्धेश, आणि तिसरा षटक घेऊन गोलंदाज शंभूनाथ. स्लोवर वनचा हमखास प्रयत्न, स्लोवर वनला देखील जोरदार प्रत्युत्तर. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार षटकारासाठी सागरच्या बॅटमधून निघतो आणखी एका षटकार. धाव संख्या भरारी घेतली ती 38 वरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूवरती प्रहार केला जातोय. खाली मात्र सुनील आणि या ठिकाणी पंचांचा इशारा यायचा बाकी बाद होतोय. निश्चितच सागरची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते, मात्र पूर्णतः या सामन्यामध्ये आपल्या संघाचा वर्चस्व निर्माण करतोय. सागर 6 चेंडूत विस्फोटक 20 धावांची फलंदाजी, एक उत्कृष्ट सलामी हे सागर करून आपल्या संघासाठी. आता केवळ कळस चढवायचा बाकी आहे, मात्र बघायचं आहे या बळीनंतर पुनरागमन करेल का वासू 11 तालुका संघ. नवीन फलंदाज विशाल मैदानात येतोय. पुन्हा एकदा स्लोअरवरचा प्रयत्न आणि चित्त्याच्या टप्प्यावर त्या ठिकाणी यष्टिरक्षणाचा प्रयत्न केला जातो. दाद दिला पाहिजे ती शुभमच्या यष्टिरक्षणाची. चेष्टा मागे अत्यंत उत्कृष्ट असा यष्टिरक्षक म्हणून ओळखला जातो. पुन्हा एकदा स्लोवर वनचा समाचार, हा देखील षटकाराच्या माध्यमातून मिड विकेटच्या दिशेने निघतोय का खणखणीत षटकार. आणि या षटकारानंतर धाव संख्या 44 वरती, म्हणजे केवळ 2 धावांची गरज अचानक हरबल संघाला हा सामना जिंकण्यासाठी. बघायचं थाटात विजयाकडे कूच केलं जाईल का. या ठिकाणी मात्र चेंडू जातोय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांना आता, आणि तमाम आशा आकांक्षा संपुष्टात केवळ निर्धाव चेंडूची नोंद घेतली जाईल. पुन्हा एकदा फुलटॉसच्या स्वरूपात चेंडू टोलवला जातोय तो डिस्क्वालिफाय क्षेत्रामध्ये. परतीची फेकी पर्यंत मात्र केवळ 1 धाव. धाव संख्या समांतर अवस्थेत 3 षटक संपतात. धाव संख्या 45, केवळ 1 धावेची गरज. आणि विजयाची अत्यंत उत्कृष्ट अशी त्याला साथ लाभते, विजयी फटका घेण्याची संधी लाभते ती अर्थातच सिद्धेशला. यानंतरचा सामना चर्चिल ब्रदर्स विरुद्ध शिरोडकर बॉयज अस्नोडा. फटकावला जातो तो मिड विकेट क्षेत्रामध्ये, आणि एकेरी धावेनंतर हा सामना विजयी ठरतोय तो अचानक हरमल संघ. यानंतरचा सामना चर्चिल ब्रदर्स विरुद्ध या सामन्याचा सामनावीर घोषित केला जातोय तो सागरला. अचानक हरबल संघाचा सागर अष्टपैलू खेळी 6 चेंडूत 20 धावा व 1 षटक त्याने हाताळलं, केवळ 7 धावांचं तो सागर. त्याला मी विनंती करतो की या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचं आहे. सामनावीरांसाठी त्याला ट्रॉफी देऊन त्याचा या ठिकाणी गौरव करण्यात येईल. सागरला विनंती त्यांनी या ठिकाणी समालोचन कक्षाकडे यायचे आहे.